श्री स्वामी समर्थ. आपण अमावस्येच्या दिवशी उंबरठ्या पूजन कसे करावे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर आपण गुरुवारी, आठवड्यातनं गुरुवारी किंवा मंगळवारी उंबरठ्याचे पूजन करत असतो. परंतु अमावस्येच्या दिवशी उंबरठ्या पूजन कसे करावे, तर महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला, अगदी म्हणजे शनी अमावस्या असो किंवा सोमवती अमावस्या, या दिवशी तर आवर्जून अशाच प्रकारे याच पद्धतीने उंबरठ्याचे पूजन केले पाहिजे. सोमवती अमावस्या आणि शनिवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी. त्याचप्रमाणे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला उंबरठा पूजन करताना प्रथम एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यात चिमूटभर हळद, गोमूत्र टाकून उंबरठा पहिले स्वच्छ करायचा पाणी टाकून. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर पंचामृत आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की त्यात आपण कुठले साहित्य टाकत असतो. तर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते. दूध, दही, तूप, मध आणि साखर हे 5 साहित्य टाकून आपण पंचामृत बनवत असतो. ते पंचामृत बनवून पाण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर आपण पंचामृताने उंबरठा स्वच्छ करायचा. त्यानंतर आपला कुंकवामध्ये देखील गोमूत्र टाकायचं आणि गोमूत्र टाकून त्या लाल कुंकवानेच आपण मध्यभागी, उंबरठ्याच्या मध्यभागी स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक जर आपल्या उंबरठ्याला कोणी पाय लावत नसेल तर मध्यभागी स्वस्तिक काढायला काही हरकत नसते. अन्यथा नाही तर मग दरवाजाच्या उंबरठ्याच्या दोघं बाजूला स्वस्तिक काढू शकतो. तर मी हे उंबरठा पूजन लक्ष्मीपूजनच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी हे सकाळी करत होते ते दाखवले. त्यानंतर मध्यभागी स्वस्तिक काढायचे. मध्यभागी स्वस्तिक काढून झाल्यानंतर कुंकवाने लाल ठसे हाताने काढून स्वस्तिकाच्या आजूबाजूला लक्ष्मीचे पावलं काढायची. त्यानंतर स्वस्तिकच्या आजूबाजूला लक्ष्मीचे पावलं काढून झाल्यानंतर त्यानंतर आजूबाजूला आपण रांगोळीने गोपदम किंवा लक्ष्मीचे पदम, शुभ लाभ आणि स्वस्तिक या प्रकारे रांगोळी टाकायची. त्यानंतर स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकाची हळद, कुंकू, अक्षता वाहून, फुलं वाहून पूजा करायची. आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आणि भीमसिंग कपूर, त्या कपुरात 2 लवंग टाकायच्या. नाहीतर आपण तुपाचा दिवा लावतो त्यात देखील 2 लवंग टाकायच्या आणि पूजा करायची. फूल वाहून उंबरठ्याची पूजा करायची. त्यानंतर दुसरं गोष्ट अशी की या दिवशी म्हणजे अमावस्या प्रारंभानंतर आपण तेलाचा दिवा लावायचा. एक तेलाचा दिवा लावायचा, जेणेकरून तो तेलाचा दिवा अमावस्या संपेपर्यंत तेल संपणार नाही अशा पद्धतीने लावायचा. जर दिव्यातलं तेल संपण्यात आलं तर आपण वरून तेल टाकू शकतो. तर हा दिवा अमावस्या प्रारंभापासून तर अमावस्या समाप्तीपर्यंत अखंड चालेल या पद्धतीने तेलाचा दिवा लावायचा, जेणेकरून अमावस्येच्या कालावधीत आपल्या घरातली शनी टळेल यासाठी. तर अशा प्रकारे आपण दिवा लावायचा. हा दिवा आपण घराच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कुठल्याही बाजूला ठेवू शकतो. नसेल बाहेर जागा तर आपण देवासमोर देखील हा दिवा लावू शकतो. अशा प्रकारे आपण अमावस्येच्या दिवशी दिवा लावायचा. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये, तर अमावस्येच्या दिवशी तेल दुकानातनं विकत आणू नये, तूप आणू नये, तसेच उडदाची डाळ आणू नये. अखंड असो किंवा ती डाळ असो, पण उडीद देखील त्या दिवशी खरेदी करायचे नसतात. तेल, तूप, उडीद हे गोष्टी खरेदी करायच्या नसतात. आणि ह्या दिवशी घराची साफसफाई करायची. साफसफाई करून झाल्यानंतर आपण फरशी पुसत असतो. तर फरशी पुसण्याच्या जे पाणी असतं त्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची, गोमूत्र टाकायचं, मीठ टाकायचं आणि ह्या पाण्याने आपलं घर स्वच्छ करायचं. अशा प्रकारे आपण उंबरठा पूजन अमावस्येच्या दिवशी करायचं असतं. श्री स्वामी समर्थ.